अमेरिकेतल्या द संडे गार्डियननं 26/11च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्यात। अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात 26/11 हल्ल्यापूर्वी भारतातले 6 बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय। यात 4 यूपीएचे तर 2 एनडीएचे नेते आहेत। 26/11 नंतर यातल्या 5 नेत्यांनी दाऊदशी संपर्क तोडला, मात्र एक नेता 2011 पर्यंत दाऊदच्या संपर्कात होता, असा दावा द गार्डियननं केलाय। मुंबईवर झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला यशस्वी होण्यासाठी दाऊदचे मुंबई पोलीस आणि हाय प्रोफाईल नेत्यांशी असलेले संबंध कारणीभूत असल्याचंही या वृत्तात म्हटलंय। 26/11 हल्ल्याच्या देशांतर्गत तपासावर अधिक लक्ष न देण्यामागे हेच कारण असल्याचं गार्डियननं म्हटलंय। पाकिस्तानातल्या हँडलर्सना हॉटेल्सची सविस्तर माहिती देणारे ताज हॉटेलचे 2 आणि ट्रायडंटच्या एका कर्मचाऱ्याची चौकशीच केली गेली नाही। हल्ल्यानंतर हे लोक हॉटेलमध्ये काम करतच होते, असंही या बातमीमध्ये म्हटलंय। पाहूया संडे गार्डियनच्या या वृत्तात काय खळबळजनक दावे करण्यात आलेत ते। 6 बड्या भारतीय नेत्यांचे दाऊदशी संपर्क होते। यापैकी 4 यूपीएचे तर 2 एनडीएचे नेते होते। यातल्या 5 नेत्यांनी 26/11 हल्ल्यानंतर दाऊदशी संपर्क तोडला। 6वा नेता 2011 पर्यंत दाऊदच्या संपर्कात होता। देशातल्या आणि त्यातही महाराष्ट्रातल्या अनेक बडे नेते आणि पोलिसांचे दाऊदशी घनिष्ठ संबंध आहेत। 2006 मध्ये दाऊद वेश बदलून यूएईहून दक्षिण आफ्रिकेत गेला होता। त्यावेळी त्याच्या बाजूच्या सीटवर एक बडा भारतीय नेता होता आणि त्याला आपण कोणाशी बोलतोय हे माहित होतं। देशांतर्गत आरोपींकडे दुर्लक्ष करण्यासाठी राजकीय दबाव आणला गेला। सगळा तपास हा कसाब आणि पाकिस्तानी हँडलर्सवर केंद्रित करण्यात आला। ताज हॉटेलचे 2 आणि ट्रायडंटच्या एका कर्मचाऱ्यांना हँडलर्सना पूर्ण माहिती पुरवली होती। हल्ल्यानंतर या तिघांची कोणतीही चौकशी झाली नाही। पाकिस्तानी हँडलर्सनी हल्ल्यापूर्वी 16 दिवस भारतातल्या सर्वांशी सगळे संबंध तोडले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।